नगरच्या ऐतिहासिक अशा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनेची म्हणजेच उद्धव ठाकरे बाळासाहेब यांच्या पक्षाची आज शिवगर्जना अशी सभा होते। या मैदानाचा एक इतिहास आहे, कारण याच मैदानावरून बाळासाहेब ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर म्हणजे नामांतराचा घोषणा केली होती आणि या सगळ्या मैदानाची अंतिम टप्प्यात ही सगळी तयारी झालेली आहे आणि आज ही सगळी सभा पार पडणार आहे। उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहे आणि या सभेतून महानगरपालिकेच्या प्रचाराचा किंवा घोषणांचा नारळ देखील ते फोडणार आहे। माझ्यासोबत अंबादास दानवे आहेत। दादा, आज सभा होते, उद्धव ठाकरे येत आहेत, एक इतिहास राहिला या मैदानाचा, ठाकरे कुटुंब आणि या मैदानाचा। नाही, इतिहास तर राहिलेलाच आहे ना। शिवसेनेनं सातत्यानं इतिहास निर्माण केलेलाच आहे, या संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो। आणि या सभेच्या निमित्तानं इतिहास, बरेच जण कोले कुत्रे कुकू कुकू करत होते, सभा घेऊन दाखवा, सभा होणार नाही, ही सभा होते, ही सभेची तयारी झालेली आणि सभा करून दाखवू, उद्या संध्याकाळी पुन्हा भेटा म्हणा। संजय शिरसाट असं म्हणाले की सभा होते पण या सभेत असणार कोण आहे, मामू असणार आहे। आतापर्यंत हे सगळं इतिहास होता, आता मामू सभेत असणार आहे। परळी जाऊन बघा म्हणा, तुमचे कोणते कोणते मामू आणि तुमचे लोक सगळे एकत्र बसले, जर जाऊन बघा म्हणा परळीमध्ये। एवढं सांगतो त्यांना संजय शिरसाट। आणि संजय शिरसाट सिरियस घेऊ नका, फक्त पोरीचा आणि पोराचा प्रचार करतो, कुठं त्याला पालकमंत्री म्हणून जिल्हा बघतो का कुठं शहर बघतो, फक्त मुलगा आणि मुलगी याच्यावरती त्याच्या काय सुचतं। अंबादास दानवे आणि आज उद्धव ठाकरेंची सभा होते संध्याकाळी, त्यापूर्वी ही सगळी अशी जय्यत तयारी झालेली आहे आणि विकास कामं आम्ही केलेले आहे, त्यामुळेच लोक आम्हाला निवडून देतील असंही दानवे म्हणाले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणचा मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। इथे एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा NDTV मराठी।